आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ घोडेगावच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षक सन्मान समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व वक्ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस हे उपस्थित होते। राष्ट्र उभारणीतील शिक्षकांचे योगदान काय आहे या विषयावर त्यांनी आपले भाषण केले। दरम्यान शिक्षकांना पुरस्कार प्रदान केले असून या शिक्षक सन्मान समारंभासाठी ॲडव्होकेट व चेअरमन मुकुंद भगवंतराव काळे यांनी पुढील कार्यक्रमास रोख रक्कम 25,000 रुपये देण्याचे कबूल केले आहे। या प्रसंगी माजी सभापती कैलासबुवा काळे, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाचे अध्यक्ष तुकाराम काळे, माजी अध्यक्ष अजित शेठ काळे, सचिव विश्वास काळे, चेअरमन सुरेश शेठ काळे, फुलचंद शेठ गांधी, बाळासाहेब काळे उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर पुरुषोत्तम काळे व बोराडे मॅडम यांनी केले, तर आभार वाल्लेकर सर यांनी मानले आहे असून सांगता अध्यक्ष तुकाराम नामदेवराव काळे सर्व शैक्षणिक संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक यांचा हा सत्कार सन्मान सोहळा या सभागृहामध्ये आज साजरा झाला। या सभागृहाच्या मंचावर स्थानापन्न झालेले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, व्यासंगी समीक्षक आणि परिवर्तनवादी विचारवंत डॉक्टर श्रीपाल सबनीस सर, त्यांच्या सोबत आलेल्या त्यांच्या पत्नी सौ सबनीस मॅडम यांचे मी संस्थेच्या वतीने, आपल्या सर्व शैक्षणिक संकुलाच्या वतीने, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने मी त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय तुकाराम नामदेवराव काळे पाटील साहेब यांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। याशिवाय या मंचावर स्थानापन्न झालेले संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय सुरेश शेठ भीमाजी शेठ काळे साहेब, संस्थेचे सचिव ज्यांच्या विशेष प्रयत्नानं आणि विशेष कल्पकतेनं हा समारंभ या ठिकाणी साजरा झाला, असे संस्थेचे सचिव माननीय विश्वासराजे काळे, सहसचिव माननीय प्रशांत बाळासाहेब काळे, खजिनदार सोमनाथ वसंतराव काळे, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंदराव काळे साहेब, चेअरमन न्यू इंग्लिश मीडियम स्कूल कमिटीचे माननीय बाळासाहेब काशीनाथ काळे, समन्वय समितीचे चेअरमन राजेश कैलास शेठ काळे, वसतिगृह समितीचे चेअरमन सूर्यकांत फुलचंद गांधी साहेब, संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक अजित शेठ काळे, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी ज्यांनी सदिच्छा भेट दिली ते माजी सभापती माननीय कैलासबुवा काळे साहेब, ग्रामपंचायत सदस्य माननीय कपिल सोमवंशी, विनोद कासार, ग्रामपंचायत सदस्य कांचन काळोखे, महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक पवार सर, माजी अधीक्षक श्री अशोक काळे सर, या शैक्षणिक संकुलातील सर्व प्राचार्य, उपप्राचार्य, उपशिक्षक, सहशिक्षक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, सर्व विभाग प्रमुख, समन्वयक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवक इत्यादी सर्वांचे मी संस्थेच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। याशिवाय शतरू गार्डनचे चालक मालक यांनी हे सभागृह उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल श्री डीजे काळे सर, फोटोग्राफर निलेश जंगम, त्यांच्यासोबत करपे बंधू, पत्रकार श्री किशोर वाघमारे आणि श्री मोहसिन काटेवाडी या सर्वांचं आणि विशेषतः या कार्यक्रमाला ज्यांनी शेवटी हजेरी दिली ते श्री खंडू खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते, या सर्वांचं मी या ठिकाणी आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळाच्या वतीने मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं मी अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो। आणि
हैदराबाद संग्रामाची ही एक युद्धभूमी होती आणि त्या भूमीवर त्यांचे वडील मोहनराव पाटील यांनी हैदराबाद स्टेट मधील निजामांच्या रजाकार सेनेशी 300 बंदुकांच्या हत्यारबंद टोळीसह स्वतःच्या बुरुजावरून त्यांनी ती लढाई केली, लढा दिला आणि अशा क्रांतीवीर मोहनराव पाटील सबनीस यांच्या पोटी शेतकरी कुटुंबामध्ये सरांचा जन्म झालेला आहे. सर मराठी साहित्यामध्ये PhD आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील तौलनिक भाषा विभाग प्रमुख आणि प्रोफेसर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. कला विद्या शाखेचे डीन म्हणून आणि प्राचार्य पदावरून ते सेवानिवृत्त झालेले आहेत. सर बहुप्रसवा असे लेखक. त्यांनी वैचारिक ललित अशा अनेक साहित्य कृती लिहिलेल्या आहेत. वैचारिक साहित्य त्यांचं जवळजवळ 62 ग्रंथ आहेत. त्यात काही संपादनं आहेत आणि काही स्वतंत्र ग्रंथ आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वर ते आंबेडकर, प्रबोधनाचा मानदंड, सेक्युलरिझम, छत्रपती शिवाजी राजे आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर भाग, विवेकवादी भूमिका, भारतीय प्रबोधन आणि नव आंबेडकरवाद यासारखे ग्रंथ. काही गौरव ग्रंथांचं संपादन त्यांनी केलं. त्यामध्ये नाव घेण्याजोगे जे ग्रंथ आहेत त्यांचा विशेषत्वाने उल्लेख केला पाहिजे ते म्हणजे डॉक्टर श्रीपाद भालचंद्र जोशी गौरव ग्रंथ, प्राध्यापक विलासवाद यांचा गौरव ग्रंथ त्यांनी संपादित केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील स्त्रियांचं योगदान हा जो संपादन केलेला ग्रंथ आहे तो अतिशय मौलिक असा ललित साहित्यात देखील सरांनी आपल्या लेखणीचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. उपेक्षितांची पहाट, त्याचबरोबर जीव रंगला रंगला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर काम करीत असताना सरांनी निवडणूक लढवली आणि त्यानंतर मला वाटतं निवडणूक झाली नाही. सरांना जे राजकारणाचे, साहित्य क्षेत्रातले राजकारणाचे अनुभव आहेत ते त्यांनी आत्मकथा या त्यांच्या पुस्तकात लिहिलेले आहेत. सरांनी वगनाट्य देखील लिहिलेले. आपल्याला माहिती आहे की तमाशा हे आपलं सांस्कृतिक संचित आहे महाराष्ट्राचं. त्यामध्ये मुंबईला घेऊन चला, शुक्राची चांदणी यासारख्या वगनाट्यांचं लेखन त्यांनी केलं. एकांकिका लेखन, त्यामध्ये क्रांती, सत्यकथा, कॉलेज कॉर्नर यासारख्या एकांकिका देखील त्यांनी लिहिल्या. अध्यक्ष भाषणांची त्यांच्या पुस्तकं झाली. अनेक संमेलनांचे ते अध्यक्ष होते आणि अशा तऱ्हेने त्यांचे जवळजवळ 76 ग्रंथ प्रकाशित झालेले. त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थ्यांनी PhD केलेली आहे, संशोधन केलेलं आहे. त्याचबरोबर अशा व्यासंगी आणि विद्वान लेखकाला, साहित्यिकाला चांगले चांगले पुरस्कार मिळणं हे काही विशेष असं वाटावं असं नाही. खरं तर पुरस्कार आणि विद्वत्ता यांचा संबंध व्यस्त होत असण्याच्या काळामध्ये डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्यासारख्या बहुप्रसवा लेखकाला आणि ज्यांनी खरोखर प्रबोधनाचा आवाज, ज्यांनी वंचितांचा आवाज आपल्या साहित्यातून मुखर केलेला आहे, अशा साहित्यिकाचा सन्मान हा भरभरून महाराष्ट्राने केलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, DD कोसंबी पुरस्कार, अहिल्यादेवी पुरस्कार, मॅगझिन कॉर्की पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार यासारखे महत्वाचे पुरस्कार सरांना मिळालेले. आपल्याला हे मी मागाशी सांगितलं की पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 89वे होतं त्याचं सरांनी अध्यक्षस्थान घोषवलेलं आहे आणि मला आनंद होतो की याच्या एका परिसंवादाचं एक सूत्रसंचालन हे माझ्याकडे होतं पिंपरीला आणि त्यावेळी जो ग्रंथ प्रकाशित झालेला आहे मराठी भाषेसंबंधीचा हा अतिशय महत्वाचा असा ग्रंथ साहित्य संमेलनामध्ये प्रकाशित झाला होता. सरांचं अध्यक्षीय भाषण देखील त्या काळात खूप गाजलं होतं. सरांनी नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे, आपल्या लेखनातून आणि वक्तृत्वातून केलेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत असताना त्यांनी सत्तेच्या विरोधी जाऊन काही विधानं केली आणि त्यासाठी त्यांना धमक्या देखील आल्या, परंतु त्याची त्यांनी तमा बाळगली नाही. असं आपल्या विचार स्वातंत्र्याशी प्रामाणिक असणारा असा हा लेखक आहे. उत्कृष्ट वक्ते म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला ज्ञात आहेत. अनेक वारकरी, अनेक संमेलनांचे ते अध्यक्ष आणि अनेक संमेलन करण्याच्या दृष्टीने जे काही तुम्हाला उत्तेजनार्थ आमच्याकडून संचालक मंडळाकडून जर काही अपेक्षा असेल त्या अपेक्षा सुद्धा आपण या शिक्षक दिनाच्या निमित्ताने आपण जर आता माझ्याबद्दल काही बोलण्यास मी उशीर आलो त्या अपेक्षा सुद्धा आपण आपल्या संचालक मंडळ आपल्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीन.
जेणेकरून भविष्यामध्ये आता परीक्षा स्पर्धा चालू झालेल्या आहेत, अनेक ठिकाणी संस्था काही चालू झाल्या आहेत. आज पोखरी या ठिकाणी एक हायस्कूल चालू झाले, तिथं सुद्धा कॉलेज चालू झाले. आपल्याला सुद्धा आपल्या भविष्यामध्ये आपल्या संस्था चालवण्याच्या दृष्टीने आपल्या शिक्षकांनी जे जे योगदान किंवा मुलं घडवण्याचं काम आपण मंडळी करीत आहात, भविष्यामध्ये एक चांगली संस्था म्हणून आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. पण इकडे तिकडे जाणारी आपली मुलं आपल्या संस्थेत कशी येतील या माध्यमातून आजचा हा आपण प्रयत्न करू. म्हणजे एक 2-3 दिवसापूर्वी आदरणीय नामदार वळसे पाटलांनी शिक्षक परिषद अवसरे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धरली होती. त्यावेळेस सगळे शिक्षक मंडळी आले होते, कारण तो एक शिक्षक दिनाचाच कार्यक्रम होता, म्हणून त्याचा औचित्य साधून तो मोठा कार्यक्रम अवसरे या ठिकाणी चांगल्या सभागृहामध्ये ठेवला. तिथे सुद्धा आदरणीय साहेबांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या आणि आज सुद्धा त्यांनी आदर्श शिक्षकांना एक प्रशस्ती पत्र पाठवलं असे मला कळले. ते भेटलं का नाही, भेटलं असेलच असं मी मानतो. त्यांच्या वतीने सुद्धा त्यांनी एक प्रशस्ती पत्रक आपल्याला त्याच्या शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपल्याला दिलेलं आहे. आणि आम्ही सर्व मंडळी आपल्या सर्व शिक्षकांच्या पाठीशी असल्याने आपण भविष्यामध्ये एक चांगलं भविष्य या मुलांच्या दृष्टीने तयार कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा शिक्षक दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि मी सर्वांची परवानगी घेतो. मला पुढे साहेबांचे कार्यक्रम आहे आणि गुढेगाव ग्रामसभा साहेबांनी 5ची वेळ दिली, 5ची वेळ दिलेली आहे. मला ग्रामस्थांचे काही काम आहे ते मला सांगितलं होतं. 5च्या टाइमला तुम्ही शरद बँकेत धन्यवाद. सर्वांना शुभेच्छा. इथे सत्कार आपल्याला शुभेच्छा देताना मला आनंद होत आहे. एक सुंदर वातावरण संस्थेचं आणि तुमचं या ठिकाणी मला अनुभवायला मिळालं. सकाळी आपली प्रशाला सुद्धा मी तिचं अंतरंग पाहिलं, अत्यंत सुंदर आहे. अशा दोन्ही शाळा माझ्या वाट्याला आल्या, आज मला समाधान झालेलं आहे. सर्व महापुरुषांची संतांची बेरीज, सर्व जगातल्या शहाणपणाची बेरीज आणि जगातल्या सत्याची बेरीज आपण करण्यामध्ये हे गणित आपलं पक्क पाहिजे, बेरीज पक्की पाहिजे. राजकारणी लोक सत्तेसाठी बेरीज करतात, आपण सत्यासाठी बेरीज करा. आणि त्या घेतलेलं सूत्र मला या ठिकाणी सापडलं. मित्र आता वयाचे 75 माझ्या पदार्पण केलेलं आहे. तुमची संस्था पुढल्या 4-5 वर्षात 75 मध्ये येणार आहे. एक सुंदर निर्णय आपल्या संस्था चालकांनी घेतला पुरस्काराचा आणि सचिवांनी आपल्या भाषणातून सुंदर अनेक दिशा व्यक्त केलेल्या आहेत. त्यावर विश्वास ठेवावा. खरं म्हणजे शिक्षकांनी विश्वास ठेवावा, असा विश्वास मात्र सचिव तुम्हाला मिळालेला आहे आणि त्यांच्यामध्ये सगळी संस्था चालत होती. ही संबंध गौरवाची गाथा आपल्यासमोर ठेवत असताना मला विशेष आनंद होतो, कारण प्लस पॉइंट समाजामध्ये मला मिळतच नाही. सगळं निगेटिव्ह ऐकायला मिळतं, निगेटिव्ह पाहायला मिळतं, निगेटिव्ह वाचायला मिळतं. मी मात्र या जनता विद्यालयाची तुमची परंपरा, तुमच्या संस्थेची परंपरा, विद्यामंडळाची परंपरा, विकास मंडळाची परंपरा, ही 70 वर्षाची परंपरा मी अनुभवली, ऐकली, वाचली. तुमच्या मासिक माझ्याकडे दिलं होतं काहीतरी आल्यानंतर त्याच्यातले वेगवेगळे स्पर्धा आहेत. एका पानावर 3 स्पर्धेचं टॅलेंट त्यांनी घातलेलं आहे, ते मला महत्वाचं वाटतं. असे नवीन शोध आपण लावले पाहिजे. आणि म्हणून पर्यावरण असो किंवा व्यसनमुक्ती असो, लोकसंख्येचा प्रश्नावरच्या संदर्भातलं प्रबोधन असो किंवा जलसंधारण असो, वृक्षाचं रोपण असो, ही संबंध भूमिका पर्यावरणवादी असली पाहिजे, विज्ञानिष्ठ भूमिका असली पाहिजे, मानवतावादी असली पाहिजे, समतावादी असली पाहिजे. बसवेश्वराचा श्रममूल्याचा सिद्धांत, बुद्धाची करुणा, इस्लाम मधला संबंध शांततेचा भाव, येशू ख्रिस्ताचं बलिदान करणार, लोकांसाठी बलिदान करणारं त्यांचं कर्तृत्व, हुतात्म्याला संबंध मारे करणारा, क्षमा करा म्हणणारा येशू ख्रिस्त, पंढरीचा विठोबा मोकळा करणारा साने गुरुजी आणि संबंध भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये भाग घेऊन जगातली शांतता अधोरेखित करणारा, स्वातंत्र्याचा उद्घोष करणारा गांधी, आंबेडकर संबंध वंचिताचा नेता गांधी, सार्वजनिक सत्य धर्माचा नेता महात्मा फुले, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे, या सर्व माणसांच्या महापुरुषांच्या सामर्थ्याच्या बेरजेमध्ये आपण रमावं, आपल्याला आनंद निश्चित मिळेल. आणि आनंद पेरण्यामध्ये सत्याची पेरणी करणं हे शिक्षकाचं खरं काम आहे. या पेरणीचं समाधान आपण घ्यावं, मिळवावं. सुदैवाला आपल्याला माळी जे भेटले सगळे पाणी ओतणारे ते आपल्या अंकुराला नक्की पाणी ओततील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि संस्था चालकाचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा देऊन मी माझं भाषण संपवतो. जय हिंद. आयोजित
शिक्षण सन्मान समारंभ आणि आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 वितरण समारंभ साजरा होत असताना माझ्या मनात आनंद आणि कृतज्ञतेची भावना आहे। आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी आदरणीय श्री डॉक्टर श्रीपाद सचिनीस यांचे राष्ट्रस्मरणातील शिक्षकांचे योगदान हे चिंतनीय व्याख्यान आपण ऐकले। आदरणीय सचिनीस सर, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी संचालक, संस्थेतील सर्व घटक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी, प्रथमतः तुम्हाला सर्वांना शिक्षक दिनाच्या मनापासून मनपूर्वक शुभेच्छा। आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन। प्रत्येकाच्या जीवनातील शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण असते। विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याचे, आयुष्याला आकार देण्याचे काम शिक्षकच करतात। विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये शिकवून आदर्श नागरिक करण्याचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात। आंबेगाव तालुका विद्याभ्यास मंडळाच्या प्रगतीमध्ये शिक्षकांचा वाटा अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे। शिक्षकांची त्या त्यागाची, कर्तृत्वाची यथायोग्य जाणीव आम्हा संचालकांना निश्चितच आहे। त्यामुळे आपणाप्रती आम्हा सर्व संचालकांच्या मनात कृतज्ञतेची भावना आहे। दिवसेंदिवस शिक्षण व्यवस्थेविषयीची आस्था सर्व स्तरावर वाढत असताना विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करण्याचे, त्यांना कार्यामध्ये उपस्थित राहण्यास भाग पाडायचे अवघड काम खऱ्या अर्थाने तुम्ही करत आहात। विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असताना शिक्षकही स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवतात। निरनिराळ्या ज्ञान शाखांमध्ये पडणारे ज्ञान स्वतः जाणून घेऊन विद्यार्थ्यांना समजावून देण्याचे कार्य शिक्षकांनी करावे। स्वतः ज्ञानी विद्वान होऊन विद्यार्थ्यांना शिकवले तर विद्यार्थी अशा विद्वान शिक्षकांचे अनुकरण करतात। आपण सर्व असे विद्वान आहात म्हणून सन्मान करताना मला आनंद होत आहे। आपण यापुढील काळात असेच काम करून संस्थेचं नाव लौकिक वाढवाल असा मला विश्वास आहे। आपल्या कार्याच्या अडचणी अडथळे येतील ते दूर करण्याचा प्रयत्न मी आणि माझे संचालक मंडळ निश्चित करू। विद्यार्थी विकासासाठी ज्या नवनवीन कल्पना सुचवतील त्या अंमलात आणण्यासाठी आणि शैक्षणिक संकुलातील आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहू। संस्थेमधील नियम पालन आणि शिस्त पालन यासाठी आपण मोलाचे सहकार्य करीत आहात याविषयी मला समाधान वाटते। आजच्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बिळेकाळे महाविद्यालय समितीचे चेअरमन ॲडव्होकेट मुकुंद मोहनराव काळे यांनी रोख रक्कम गेल्या वर्षी डिक्लेअर केली होती आणि हा पुरस्कार चालू होत असताना आम्हाला सर्वांना आनंद होत आहे। त्यांनी याही वर्षी म्हणजे पुढील वर्षाकरता रोख रक्कम 25,000 रुपये देण्याचे मान्य केले आहे आणि संस्थेच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार मानतो। तसेच कार्यालय करून दिलेले आमचे सहकारी दत्तात्रय बंटी काळे सर, तसेच माझे सहकारी मित्र मोहसिन काठेवाडी असतील, किशोर वाघमारे असतील, यांनी मी पत्रकारांचे मनापासून स्वागत करत असताना जो सर्वांनी आज खऱ्या अर्थानं तुम्हा शिक्षकांना, आम्हा संचालकांना तुम्ही फक्त खरंच आदरणीय सर, आपण जे बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे की तुम्ही फक्त लढ म्हणा आणि त्याच दृष्टीने आमची संस्था निश्चितच चालत आहे। आपण एक विषय घेतला की मुले दत्त सर यावर्षी संस्थेने कुठेही गाजावाजा न करता जे 5वीचे 75 विद्यार्थी आहेत ते आम्ही संस्थेने 75 विद्यार्थ्यांचं पालकत्व घेऊन 5वीचे 75 विद्यार्थी दत्तक घेतलेले आहेत। निश्चितच शिक्षक, मला शिक्षकांचा खऱ्या अर्थानं मनापासून पुन्हा एकदा कौतुक करायचंय। जे संस्था चालक सांगतील ते आपण निश्चित करत आहात। मग एक्स्ट्रा तास असतील आणि खऱ्या अर्थानं मला मनापासून आभार मानायचे ते आमचे मित्र सचिव महोदय, कारण अत्यंत हा कार्यक्रम पार पडत असताना त्यांनी जाणीव म्हणजे जातीने स्वतः लक्ष घालून हा कार्यक्रम कसा पार पडेल असं पाहिलेलं आहे। मी पुन्हा एकदा भविष्यात संस्थेचं नाव लौकिक व्हावं, प्रगती व्हावी यासाठी आपला सर्वांची, शिक्षकांची आम्हाला सहकार्य मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो। स्नेहभाव आहे तो वृद्धिंगत व्हावा ही मनोकामना व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।